चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहेत. इथून टायमर सेट केलं जाईल, याची नोंद असू द्या. सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. एका बाजूला महिम मिठाकर सी संघ, तर एका बाजूला आई माऊली नंदाडे. यस, इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आकाश शिंगडे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडला पण पहिला त्या ठिकाणी सागर मंडल, तो स्ट्राईक एंडला साहिल रावते. हे 2 ट्रम्प कार्ड फलंदाज. पहिलाच बॉल असेल त्या ठिकाणी सागर मंडलसाठी. यावेळेस काय जबरदस्त डॉट बॉल आलाय. इथून मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा सरळ यष्टिरक्षामध्ये या ठिकाणी सेफ हँडमध्ये जाऊन विसावलाय. एका बाजूला पण पाहिलं सफल एक्सप्रेस, तर एका बाजूला माहीम एक्सप्रेस पाहायला मिळते. आकाश सिंगडे, तर एका बाजूला सागर मंडल वेगावरती स्वार. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस वळवलाय जरूर चेंडूला. डॉट बॉल आलाय, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. काही कमालीची गोलंदाजी आढळतोय आकाश सिंगडे आणि पॉवरफुलच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज. वेगावरती स्वार झालाय आतापर्यंत. फलंदाजाला निरुत्तर केलाय गोलंदाजाने. आकाश सिंगडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा प्रहार केलाय जरूर चेंडू त्या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळालाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पुढच्यापर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबेने खातं ओपन झालाय त्या ठिकाणी आई माऊली नंदाडे संघाच्या माध्यमातून. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. यावेळेस मात्र नक्कीच संधी निर्माण जरूर झाली होती त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. यावेळेस प्रतिभ हलवार पद्धतीने चेंडूला सरळला, मात्र सन्मान दिला जरूर होता. इथून एकदा परिपूर्ण केले गेले. हा सामना थांबवायचा आहे. माय मिठागर सी कर्णधार या, प्रतीक सिंगडे मंथन मेरे या कर्णधार. कारण की आपण नियमावली होती, रेग्युलर संघ आहे तोच खेळायचा होता, जे आपल्या परिषदेमध्ये खेळतो तोच. कारण की आपला हा आजच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ फॉर्मॅट नाही आहे. आणि प्रेक्षक वर्ग यांना एक सूचना असेल, जे आपल्या रस्त्यावरती गाड्या आहेत त्या थोड्या साईडला लावायच्या आहेत. कारण की बुलेट ट्रेनवाल्यांच्या ज्या गाड्या जात आहेत त्यांना त्रास जेणेकरून होऊ नये, आपल्या मुले कोणाला त्रास होऊ नये याची नोंद असू द्या. प्रतीक सिंगडे खेळवा तुम्ही. निर्णय आलाय, खेळवू शकतात असं.
प्रतीक काय असेल ते आताच सांगा. प्रतीक सिंगडे ज्या टीम आतापर्यंत खेळल्यात त्या सर्व टीम तेच खेळाडू खेळू शकता. आम्ही आता डिसिजन दिलं होतं मायमी टायगर्ससाठी, तर जेवढे काय आहे ते ऑब्जेक्शन होणार नाही. ज्या टीम खेळल्यात त्या सर्व टीम खेळतील, याची नोंद घ्या. ज्या टीम खेळल्यात आतापर्यंत, ज्या विजयी झाल्यात त्या सरस राहतील, त्यांच्याबद्दल आता ऑब्जेक्शन होणार नाही, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा विनंती असेल, ज्या आपल्या रस्त्यावरती ज्या गाड्या लावल्यात त्यांनी प्लीज साईडला गाड्या करा, कारण की त्या ठिकाणी बुलेट ट्रेनच्या गाड्या आल्यात आणि डांबरची गाडी देखील आली आहे. त्या ठिकाणी काम चालू आहे रस्त्याचं, त्याच कारणास्तव मित्रांनो, प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग, ज्या गाड्या असतील ते काढा प्लीज, कारण की रस्त्याचं काम चालू आहे. त्या कारणास्तव मोठ्या गाड्या त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी थोडंसं अडचण नको प्लीज. चला स्पीडअप करा, थोडीशी घाई करा. चला थोडीशी घाई करा. डू बँड गोलंदाज त्या ठिकाणी प्रतीक शिंगडे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस लिडिंग एज जरूर राहिले होते त्या ठिकाणी, पण चेंडू इथून मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटक आपण पहिला धावफलक जाऊन पोहोचलोय. 5 या आकड्यावरती सागर मंडलच्या बॅट मधून चेंडू बराच काळा बेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झेल मात्र धरतीला दान केला जातोय. यस चला काही करा प्लीज, स्पीडअप करा. तुम्हाला 3 षटक 15 मिनिटांमध्ये करायची आहे, त्याची नोंद असू द्या. हे षडचित्र देखा चेंडू आपण पहिला तर अगदी एक कॅमेरा वर्क, एक गुड कॅमेरा वर्क म्हणून पाहिला. त्या ठिकाणी तुषार कुर्ले काही जबरदस्त त्या चेंडूवरती फोकस त्या ठिकाणी बघा, आपण रिप्लाय मध्ये पाहू शकतायत ऑन स्क्रीन वरती. सप्रतिम काही जबरदस्त हलवार पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं कार्य केलं गेलंय आणि त्याच कारणास्तव इथून आपण पाहिला तर या 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले. यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका स्लिप गली रिजन मध्ये, इथून तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. यावेळेस अप्रतिम काही जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पंबल झाली, त्याच कारणास्तव इथून चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. त्या ठिकाणी या 2 धावा महत्वाच्या असतील. जेव्हा मोठ्या धावा येत नसतात तेव्हा तेव्हा मात्र सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप महत्वाचं असतं. इथून 2 धावा परिपूर्ण झाल्या. या दुहेरीकडे धावफलक 13. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी शरीरापासून थोडासा लांब होता, पण इथून वाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. याही वेळेस मात्र यस रिव्ह्यू आलाय त्या ठिकाणी. या पंच
फेअर डिलिव्हरी. इथून मात्र डॉट बॉल आलाय. इथून नक्कीच 2 षटकाचा खेळ आपण पाहिला. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी. चौथा या आकड्यावरती 14 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज बंधन मेरेला मात्र प्रमोट केला गेलाय. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्या ठिकाणी. थोडीशी घाई करा मित्रांनो, थोडीशी स्पीडअप करा. तुम्हाला 3 षटका पाणी. चला थोडीशी घाई करा प्लीज. गोलंदाज बंधन मेरे यावेळेस मात्र आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी बंधन मेरेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. चेंडू सरळ जाऊन आकाश सिंगडेच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावला गेलाय. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी. चला नवीन फलंदाज संदेश आलाय त्या ठिकाणी. गोलंदाज आपण पाहिला बंधन पेरे. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत. यावेळेस प्रतिम या ठिकाणी काही जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय मंथन मेरे. ज्या अनुषंगाने मात्र शतरक्षण सजावट केले त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळतोय. इथून फलंदाज बाद होताना आणि नक्कीच चांगली गोलंदाजी मंथन मेरे. आतापर्यंत ऑन हॅट्रिक चेंडू असेल. नवीन फलंदाज त्या ठिकाणी हेरम आलाय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. हॅट्रिक असेल गोलंदाज. हॅट्रिक साध्य करेल का हे देखील मात्र प्रश्नचिन्ह आहे. मंथन मेरे आहे बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज मंथन मेरेने चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. ऑन हॅट्रिक यावेळेस उडवलाय हेरमच्या बॅट मधून आणि हॅट्रिक साध्य केले गेले मंथन मेरेच्या नावावरती. या ठिकाणी हॅट्रिक पाहायला मिळतंय.
नवीन फलंदाज पराग मंडल आलाय. नो मॅन फलंदाज. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत योग्यरित्या हाताळला गेलाय. आतापर्यंत एकही धाव न खर्च करता हॅट्रिक साध्य केले तो गोलंदाज मंथन बेरे. यावेळी सा लाऊड अपील आहे पंचांकडे, पण पंच दर्शवतात पॉपिंग क्रीजवरती सेफ आहेत तसा. इथून मात्र नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. यस, एक धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ऍड होईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 एकडावरती. यावेळी सॉफ्ट हँड फक्त खेळण्याचा प्रयत्न जरूर. डेंजर एंडकडे डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यस, रिव्ह्यू आलाय त्या ठिकाणी फलंदाजाने थांबायचं आहे. धन्यवाद. यस, विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद होताना धावचीतच्या स्वरूपामध्ये. काय झालंय? ओव्हर स्टेपिंग. यस, फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू कोणी घेतला होता आता? अंपायर कॉल. यस, ओके. इथून 3 षटकाचं होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करेस धावफलक आपण पाहिला तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला थोडीशी घाई करा आपण. नो मॅडा गोलंदाजी मार्क वरती विशाल चिंबाटे. या काही करा प्लीज. विशाल चिंबाटे नो मॅन गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. तर एका बाजूला सागर मंडल थोडंसं संघासाठी संकट मोचन बनावं लागेल, कारण की धावफलक आपण पाहिलं तर अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकारांचा पाऊस देखील पाडावा लागेल, पण इथून तसं काही घडत नाही. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी आदलतोय विशाल त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेलाय. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन जरूर मंथन बेरे पुढे सरसावला. फलंदाज डेंजर रेंडकडे आला होता. यस, फलंदाज बाद होताना धावचूकच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन झालंय. संजयला परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. गोलंदाज विशाल चिंबाटे.
एबिलिस मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी इथून फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. काही जबरदस्त गोलंदाजी विशाल चिंबाडे डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटची आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सागर मंडल अजूनही मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज एव्हलेस मात्र नक्कीच बॅटची एज पाहायला मिळाली आणि चांगलं क्षेत्रक्षण होईपर्यंत यस फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. फलंदाज थांबायचे आहे 2 मिनिटं. अंपायर रिव्ह्यू आहे ते. यस सागर मंडल तुम्हाला परतावा लागेल. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी विशाल एबिलेस आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न यस निरुत्तर केलं फलंदाजाला. डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल आलाय. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना ये माऊली नंदाडे संघाने धावा जमवल्या गेला. 17 आणि 18 धावांचं लक्ष हे समोर असेल. चला नेक्स्ट पुकार असेल त्या ठिकाणी ऋग्वेद नाना 11 विपक्षामध्ये आपण साई 11 पालघर दोन्ही संघाचे कर्णधार या.
थँक्यू डीजे. तर इथून साई 11 पालघर संघाची कर्णधाराला विनंती असेल, कारण ऋग्वेद दांडा 11 DCC दांडेपाडा संघाचा कर्णधार आमच्या समेत जोडले गेलेत. तर विनंती असेल इथून साई 11 पालघर संघाच्या कर्णधाराला त्वरित आपण टॉस बॉक्सवरती उपस्थित राहायचं. त्या ठिकाणी मात्र मी विनंती करेन मुख्य जिगराडे सरांना की आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी करायची आहे. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 18 धावांचं लक्ष हे समोर आहे. एका बाजूला पण पहिला दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला प्रत्येक सिंगडे यस इथून सिग्नल दिलाय, सामन्याला सुरुवात होते. पहिला इनिंगचा खेळ आपण पाहिला नंदाडी संघाने, एका बाजूला गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी संकेत नंदाड एक्सप्रेस, तर एका बाजूला माहीम एक्सप्रेस पाहायला मिळते. यावेळेस पहिलाच बॉल बुडवला, इनसाइड आउटचा फटका, 1 बाउंड चेंडू क्लिअर करेल, आलाय सरळ सीमा रेखा पार चौकार. आणि प्रत्येक शिंगडेचा पण एकंदरीत विचार केला तर ओमसाई धावगापाडा चषकाचा विचार कोण करेल, जिथे मात्र जबरदस्त त्या मैदानावरती फायनल डेला त्याच्या बॅटमधून 29 षटकार आणि 8 चौकार असे एका दिवसामध्ये 226 धावा त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. आणि तोच प्रत्येक शिंगडे नाव नाही तर ब्रँड आहे माहीमचं. त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती, तर गोलंदाज संकेत यावेळेस तितका चांगला चेंडू हाताळला गेलाय, त्याच्यावरती आक्रमण हल्ला बोल करण्याचे इरादे स्पष्ट जरूर केले होते. इथून एक धाव परिपूर्ण केले गेले. एकेरी धाबेड धावफलक आपण पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी, कारण की अवघा 18 धावांचं माफक लक्ष हे समोर आहे. माईम मिठागर सी संघ आकाश सिंगडे आहेत, तर एका बाजूला प्रत्येक सिंगडे 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि नक्कीच एका बाजूला पण पहिला गोलंदाज संकेत अडल, त्या ठिकाणी नंदाड एक्सप्रेस, कारण की सरतोडीचं मैदान कोण विसरणार. आणि त्या मैदानावरती मात्र नंदाड एक्सप्रेस नावाचं वादळ घोंगावलं होतं, तोच संकेत अडल. यावेळेस बंडाट वेग तेज धरा, थोडासा ट्रम लाईनच्या बाहेर वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ऍड झाले. अतिरिक्त धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. इथून साई 11 पालघर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. मोठा प्रहार केलाय जरूर, चेंडू बराच काळ अवैध आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साहिल रावते, मात्र नक्कीच चौकार आलाय. आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 8 धावेची गरज आहे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी बॅटची एज पाहायला मिळाली. फलंदाज बाद होताना आकाश सिंगडे बॅक टू द पविलियन. पहिला गडी करत होत असताना माईम बेटाकरची संघाचा आकाश. धन्यवाद, थँक्यू.
संकेत अडल गोलंदाज, नवीन फलंदाज केतन करपट आलाय त्या ठिकाणी. यावेळेस अप्रतिम डॉट बॉल आलाय, वेगावरती स्वार संकेत. शेपटचा यावेळेस मात्र नक्कीच पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून धाव घेतली जाणार नाही. एक षटकाची झाली समाप्ती, एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 8 धावेची गरज आहे. येणारी चेंडू असतील 18 आणि 8 धावेची गरज. चला नो मॅन गोलंदाज लगेच तयार करा. इथून मात्र नक्कीच गोलंदाजामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय. हेरमला मात्र प्रमोट केलाय दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीवरती. यावेळेस मात्र चेंडू बिमर चेंडू हाताळला गेलाय. 9 बॉल, अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ॲड होईल. स्टायलिश मध्ये फिनिश करेल का षटकाराने? नक्कीच अजूनही 7 धावेची गरज आहे. समस्व नक्कीच येस, चेंडू फ्री हिट आहे. यस, गोलंदाज आपण पहिला हेराम, चांगला चेंडू हाताळला प्रत्येक. यावेळेस मात्र वळवलाय चेंडूला. यस, ट्रम लाईनच्या बाहेर. इथून मात्र नक्कीच 6 धावेची गरज आहे. स्टायलिश फिनिश मध्ये षटकाराने मात्र फिनिश करेल का हा सामना? आणि नक्कीच प्रत्येक शिंगडेकडे ती ॲबिलिटी आहे आणि तो षटकार मारू शकतो. नक्कीच हेराम या वेळेस मात्र खूप टप्प्याची लेंथ लाईन होती, पण इथून मात्र एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. इथून मात्र 5 धावेची गरज आहे विजयासाठी. इथून हेरम आहे गोलंदाज, ज्याने आतापर्यंत जो पलटवार केला गेलाय, मोठ्या फटक्यापासून थांबवला गेलाय. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. केतन करपट पूर्णपणे बीट होताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून मात्र नक्कीच नो चेंडू, नो +1. आपण पहिला 2 धावा त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होतील. यस, गोलंदाज चेंज त्या ठिकाणी मयूर आलाय, नो मॅन गोलंदाज. अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 3 धावेची गरज आहे. प्रत्येक शिंगडे आहे ज्याच्या बॅटला अजून मोठा फटका नाही आहे. इथून आपल्या अंदाजामध्ये मात्र नक्कीच हा स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस मात्र दांडी दांडी गुल पाहायला मिळेल का, पण इथून मात्र नक्कीच फ्री हिट आहे.
यावेळी स्प्रिट आहे. चौकार आलाय, विजयाचा चौकार, खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी माय मिठागरजी संघ अँड हार्डलक टीम आई माऊली नंदाडी संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील त्या ठिकाणी आभार. या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा आपण पहिला सामना क्रमांक 2 जिथे पडणार आहोत, आपण पाळणार आहोत ऋग्वेद नाना 11 DCC दांडीपाडा, तर एका बाजूला साई 11 पालघर. जशी या सामन्याला सुरुवात होईल आमच्या या मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ सफाले आपण ऐकणार आहोत आकाश भोईर यांना.